श्री स्वामी समर्थ. उद्या करी दिन प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका. ही एक गुप्त वस्तू मुलांचे आयुष्य सोन्यासारखे होईल. मुलांवर दुःख संकट येणार नाही. अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. नमस्कार माझ्या प्रिय मातांनो आणि भगिनींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं कवच असतं. पण कधीकधी आपल्या मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी वाईट नजर लागते किंवा ग्रहांची बाधा आड येते. उद्याचा दिवस सामान्य दिवस नाही. उद्या आहे करी दिन. हा असा एक गुप्त मुहूर्त आहे ज्या दिवशी जर एखाद्या आईने आपल्या मुलांवरून ती एक विशेष वस्तू उतरून टाकली तर विश्वास ठेवा, तुमच्या मुलांचे आयुष्य सोन्यासारखे चमकणार आहे. मग ते अभ्यासातले अपयश असो, नोकरीतील अडथळे असोत किंवा वारंवार येणारे आजारपण, सर्व दुःख क्षणात नष्ट होतील. हा उपाय काय आहे, ती गुप्त वस्तू कोणती, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या मुलांवर मनापासून प्रेम करत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की करी दिन म्हणजे नक्की काय. शास्त्रानुसार काही विशिष्ट योग असे येतात जेव्हा निसर्गातील शक्ती अत्यंत प्रभावी असतात. उद्याचा हा विशेष योग तुमच्या मुलांच्या प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. अनेक माता तक्रार करतात की माझा मुलगा हुशार आहे पण परीक्षेत मार्क्स कमी मिळतात किंवा मुलीला चांगली नोकरी मिळत नाही आहे, वय झालं तरी लग्न ठरत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा. आई म्हणून आपण अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, उद्याचा हा उपाय तुमच्या मुलाभोवती एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करेल. मी जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुमच्या घरात आहे, पण ती वापरण्याची पद्धत खूप गुप्त आणि विशिष्ट आहे. जर तुम्ही ती पद्धत चुकवली तर त्याचा परिणाम मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढची 10 मिनिटे तुमच्या मुलांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. आता लक्ष देऊन ऐका, तो महा उपाय काय आहे. उद्या संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा तुम्हाला ती कृती करायची आहे. तुम्हाला लागणार आहे फक्त एक लहानसा काळा दोरा, थोडेसे पिवळे मोहरीचे दाणे आणि ती गुप्त वस्तू, एक जुना लोखंडी खिळा किंवा तांब्याचे नाणे. उपाय करण्याची पद्धत सांगते, ऐका. आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. आपल्या उजव्या हातात ती गुप्त वस्तू, तांब्याचे नाणे किंवा खिळा आणि मोहरी घ्या. मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा उतरवा. हे करत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. उतरून झाल्यावर ती वस्तू एका कागदात गुंडाळा आणि घराबाहेर नेऊन कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्यात टाकून द्या. मागे वळून बघू नका. पण थांबा, या उपायासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. जी वस्तू उतरवताना मुलाने काय बोलावे आणि आईने कोणत्या दिशेला उभे राहावे हे मी तुम्हाला आता सांगत आहे. ज्या मुलाच्या अभ्यासात मन लागत नाही त्यांच्यासाठी उद्याच्या दिवशी एक विशेष प्रयोग करा. मुलाच्या उशीखाली एक तुळशीचे पान आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. सकाळी उठल्यावर ते नाणे कोणत्याही मंदिरात दान करा. यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि बुद्धी तल्लख होते. नोकरीत
यश मिळत नसेल तर उद्याच्या खरेदीनी सकाळी मुलांना गणपती बाप्पाच्या मंदिरात पाठवा आणि तिथे त्यांना गुळाचा नैवेद्य अर्पण करायला सांगा. हा उपाय दिसायला अत्यंत साधा वाटतो, पण त्याचे फळ सोन्यासारखे मिळते. माझ्या भगिनींनो, मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. जेव्हा आपण विश्वासाने हे उपाय करतो तेव्हा देव सुद्धा आपल्याला साथ देतो. आपल्या मुलांचे संरक्षण करायला धावून येतो. खरेदीन म्हणजे नेमकं काय सांगते, ऐका. अनेकांना वाटत असेल की अमावस्या संपली की शुभ काळ सुरू झाला, पण शास्त्रानुसार तसं नाही. अमावस्या ज्या दिवशी संपते त्याचा जो पुढचा दिवस असतो त्याला खरेदीन किंवा कर्दनी असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर पितृपक्षातील किंवा कोणत्याही महिन्यातील अमावस्येचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसतो. त्या दिवशी वातावरणात नकारात्मक लहरी आणि जडत्व जास्त असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या दिवसाला करी म्हणजेच काळा किंवा अशुभ मानले आहे. करी दिनाचे महत्त्व आणि नियम सांगते, ऐका. शुभ कार्याला मनाई. या दिवशी कोणत्याही नवीन कार्य सुरू करू नये. नवीन कपडे खरेदी करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठ्या व्यवहारांवर सही करणे टाळावे. प्रवासाचे पथ्य. पूर्वीच्या काळी या दिवशी लांबचा प्रवास टाळला पाहिजे, कारण या दिवशी अपघाताची किंवा अडथळ्यांची शक्यता जास्त असते असे मानले जाते. मानसिक अस्वस्थता. या दिवशी मन थोडे अस्वस्थ किंवा चिडचिडे राहू शकते, कारण चंद्राची स्थिती आणि पृथ्वीवरील ऊर्जा यामध्ये बदल होत असते. करी दिन मुलांसाठी आणि कुटुंबासाठी करायचे विशेष उपाय सांगते, ऐका. करी दिन हा अशुभ मानला जात असला तरी या दिवशी केलेले निवारण उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. या दिवशी आपण घरातील नकारात्मकता बाहेर काढू शकतो. मिठाचा पाण्याचा उपाय. उद्या करी दिन आहे तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मुलांच्या अंगांवरून खडे मीठ आणि मोहरी 7 वेळा उतरून ती वाहत्या पाण्यात सोडावी किंवा घराबाहेर जाळून टाकावी. यामुळे मुलांवरील करणी बाधा किंवा वाईट नजर पूर्णपणे निघून जाते. उंबरठ्याचे पूजन. करी दिन घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. यामुळे बाहेरची कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरात सुख शांती नांदेल. मुलांच्या अभ्यासासाठी गुळ आणि काळे तीळ. जर मुले अभ्यासात मागे असतील तर करी दिनी थोडेसे काळे तीळ आणि गुळ एकत्र करून ते गाईला खाऊ घालावे. यामुळे राहू आणि शरीराचे दोष कमी होतात आणि मुलांची एकाग्रता वाढते. नोकरी व्यवसायातील यशासाठी उपाय. ज्यांना नोकरीत त्रास होत असेल किंवा त्यांना करी दिनी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पण लक्षात ठेवा, दिवा लावून मागे वळून पाहू नये. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. माझ्या प्रिय भगिनींनो, अनेकांना वाटतं की अमावस्या गेली की सगळं ठीक झालं, पण खरी सावधानगिरी आपल्याला या करी दिनी बाळगायची असते. हा दिवस म्हणजे जुन्या नकारात्मकतेला निरोप देण्याची संधी असतो. जर उद्या तुम्ही मुलांवरून ही एक वस्तू उतरवली तर त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. करी दिन म्हणजे भीती नाही तर शुद्धीकरणाचा दिवस आहे. तर मातांनो, उद्याचा हा सुवर्णयोग दवडू नका. आपल्या मुलांसाठी वेळ काढा. आईच्या हाताने केलेली सेवा कधी वाया जात नाही. मुलांच्या आयुष्यात येणारी सर्व दुःख संकट उद्याच्या या उपयोगाने दूर होतील याची मला खात्री आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हा उपाय कराल. तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या बातम्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. लिहून आपली भक्ती व्यक्त करा. तुमची एक कमेंट तुमच्या मुलांच्यासाठी आशीर्वाद ठरू शकते. स्वामी तुम्हा सर्वांच्या मुलांना सुखात, आनंदात आणि यशाच्या शिखरावर ठेवोत हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.